नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, RTE ॲडमिशनचा ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रतीक्षेत जेवढे सर्वजण होते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे। RTE ॲडमिशन बाबत जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते आता चालू झालेले आहेत। त्याबाबतची नवीन पालकांसाठी सूचनासुद्धा महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून काढण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण RTE ॲडमिशनचा फॉर्म भरताना किंवा ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत, अर्ज केव्हापासून सुरू होणार आहेत, कोणत्या वेबसाईटवरून आपल्याला अर्ज करायचे आहेत, शाळांची यादी नेमकी काय असेल व आवश्यक कागदपत्रे काय असतील, ऑनलाईन प्रोसेस अर्जाची काय असेल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, RTE ॲडमिशन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून एक महत्त्वाची सूचना म्हणजेच पालकांसाठी सूचना नोटीस आलेली आहे। सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये आता आपण ही नोटीस जाणून घेऊया आणि त्यानंतर मग या वेबसाईटवरून फॉर्म कसा भरायचा, आवश्यक कागदपत्रे काय आहेत याच्यावर नजर टाकूया। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। सन 2024-25 या शैक्षणिक वर्ष पालकांना दिनांक 16/4/2024 पासून लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। https://student.maharashtra.gov.in/adm/portal म्हणजेच 16 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन प्रोसेससाठीची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजे 16 एप्रिल 2024 पासून RTE प्रवेशाबाबतची प्रोसेस चालू होणार आहे आणि यासाठीची ही लिंक सुद्धा दिलेली आहे। आता इथे मी लिंकला हायलाईट केलेलं आहे, या लिंकवर जाऊन आपल्याला संपूर्ण प्रोसेस बघायची आहे। या लिंकवर जाऊन वेबसाईटवर जाण्यापूर्वी सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेऊया की RTE अंतर्गत जर आपण फॉर्म भरला तर तो आपला रद्द कधी होऊ शकतो किंवा तो फॉर्म आपल्याला नाकारू कधी शकतात, जेव्हा अवैध निवासी पत्ता म्हणजे रहिवासी दाखला, अवैध जन्मतारीखेचा दाखला, अवैध जातीचे प्रमाणपत्र, अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अवैध फोटो ID, अवैध दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे हे जे प्रमाणपत्र इथे दिलेले आहेत वेगवेगळी हे अवैध असतील, चुकीचे प्रमाणपत्र आपण फॉर्म भरताना दिले तर आपला फॉर्म हा नाकारू शकतात, तो रद्द होऊ शकतो। आणि त्यानंतर इथे पालकांसाठी काही सूचना केलेल्या आहेत या नोटीसमध्ये। तर ही नोटीस मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा अपलोड केली आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे। ती नोटीस डाउनलोड करून ही संपूर्ण नोटीस तुम्ही वाचू शकता। याच्यामध्ये शाळा कशा निवडायच्या, 1 किलोमीटरच्या अंतरावरील कोणती शाळा आपल्याला इथे म्हणजेच या RTE प्रोसेस थ्रू मिळू शकते याबाबतची संपूर्ण सविस्तर इथे दिलेली आहेत माहिती, तर हे तुम्ही वाचू शकता। आता सर्वप्रथम आपण या RTE ॲडमिशनच्या वेबसाईटवर जाऊया। नोटीसमध्ये दिल्याप्रमाणे student.maharashtra.gov.in आणि admin/portal या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत। या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे, त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल। ही वेबसाईट व्यवस्थित डेस्कटॉप व्ह्यू म्हणजे लॅपटॉपवर जशी दिसते त्या पद्धतीने ओपन करण्यासाठी इथे साईडला 3 डॉटचे बटन आहे, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे डेस्कटॉप साईटवर फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे ही वेबसाईट व्यवस्थित आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल। आता सर्वप्रथम या वेबसाईटचा इंटरफेस असा आल्यानंतर हे पेज आपल्याला थोडंसं वर स्क्रोल करायचं आहे। नोटीसमध्ये ज्या पालकांना सूचना दिलेल्या आहेत त्याच सूचना इथे पालकांकरिता सूचनाच्या सेक्शनमध्ये इथे सर्व दिलेल्या आहेत, इथून सुद्धा तुम्ही या सविस्तर वाचू शकता। त्याचबरोबर आता सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, याच वेबसाईटवर इथे खाली काय ऑप्शन दिले आहेत, मी ते हायलाईट करत आहेत, रिक्वायर्ड डॉक्युमेंट। तर या ऑप्शनवर क्लिक करा। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक PDF आपल्यासमोर डाउनलोड होईल आणि ती डाउनलोड झालेली PDF ओपन केल्यानंतर RTEचा फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट आवश्यक आहेत याचा सविस्तर तपशील इथे आलेला आहे। जर आपण वंचित असेल, दिव्यांग असतील, HIV बाधित किंवा प्रभावित मुलांसाठी फॉर्म भरत असेल, कोविड प्रभावित मुलांसाठी फॉर्म भरत असेल, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या किंवा घटस्फोटित महिला पालक असेल, अशांसाठी कोणकोणती डॉक्युमेंट दिले आहेत हे दुसऱ्या रकान्यामध्ये इथे ह्याचा डिटेल तपशील दिलेला आहे। त्याचबरोबर
आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी किंवा वास्तव्याचा पुरावा अशा प्रकारचे डॉक्युमेंट इथे सांगितलेले आहेत। तर इथे आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहेत हे व्यवस्थित बघायचं आहे आणि त्या डॉक्युमेंटची पूर्तता आपल्याला सर्वप्रथम करायची आहे आणि ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित आपल्याला भरायचा आहे। यानंतर याच वेबसाईटवर आता रिक्वायर्ड डॉक्युमेंटच्या साईडला मी इथे हायलाईट करत आहे, आपल्याला शाळांची यादी कशी निवडायची। तर ह्याच्या साईडला लिस्ट ऑफ स्कूल्स इथे दिसत आहेत, तर ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। लिस्ट ऑफ स्कूलवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खाली एक फॉर्म ओपन झालेला दिसेल। सर्वप्रथम इथे स्टेट या रकान्यामध्ये महाराष्ट्र आहे, डिस्ट्रिक्ट या रकान्यामध्ये आपल्याला आपला काय करायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर त्याच्याच खाली आपल्याला इथे काही ऑप्शन दिसतील, तर सर्च बाय ब्लॉक और बाय नेम, तर इथे बाय ब्लॉकवर क्लिक करा। ह्याच्यानुसार आपल्याला इथं आपला काय करायचं आहे, तालुका ब्लॉक म्हणजे तालुका निवडायचा आहे। त्यानंतर RTA कोटा ऑल RTE हे निवडा आणि शोधा या बटनवर क्लिक करा। सर्च डिटेलमध्ये या आपल्या जिल्ह्या रिलेटेड, तालुक्या रिलेटेड सर्व शाळा इथे आलेल्या दिसतील। तर अशा पद्धतीने आपण लिस्ट ऑफ स्कूल म्हणजे शाळांची यादीसुद्धा बघू शकतो। हे दोन गोष्टी महत्त्वाच्या झाल्या। आणि त्यानंतर की ॲडमिशन प्रोसेस नेमकी काय असते, दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड, प्रतीक्षा यादी कशी असते, यूजर मॅन्युअल काय आहे, अशा पद्धतीचे माहिती हवे असेल तर त्यासाठीचे ऑप्शनसुद्धा इथे खाली सर्व ठिकाणी दिलेले आहेत। त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ते सर्व माहिती वाचू शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अंतर्गत ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याआधी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शाळा आहेत आणि किती जागा वॅकंट आहेत हे कसं बघायचं। तर इथेच वर मी ते हायलाईट करत आहे, RTE 2024-25 स्टेटस, इथं हा ऑप्शन दिसत आहे, ह्याच्यावर क्लिक करा। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा सिलेक्ट टाईप येतो, रेग्युलर सिलेक्शन, तर ह्याच्यामध्ये आपण ऑल स्टेटस करूया। ऑल स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत एकूण RTE स्कूल किती आहेत आणि वॅकन्सीज किती आहेत याची सविस्तर माहिती मिळते। यानुसार आपल्याला फॉर्म भरताना मदत होईल। आता इथं क्रॉसवर क्लिक करून ही लिस्ट क्लोज करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचा आता फॉर्म कसा भरायचा। तर फॉर्म भरण्यासाठी बघा इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे दिलेलं आहे, या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करा। ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम इथे आपल्याला लॉग इन करणं गरजेचं आहे। लॉग इन नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन इथे एक लिंक दिलेली आहे, ह्याच्यावर क्लिक करा। रजिस्ट्रेशन इथे दिलेला फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो लॉग इन ID आणि पासवर्ड मिळेल त्याच्यानुसार लॉग इन करून आपल्याला इथे दिलेला फॉर्म भरायचा आहे आणि म्हणजेच ऑनलाईन प्रोसेससाठी जो फॉर्म येईल तो भरायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण RTE अंतर्गत महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते आहेत, लिस्ट ऑफ स्कूल कसे बघायचे, RTE अंतर्गत 2024-25 मध्ये कोणत्या जिल्ह्यात किती शाळा आणि किती जागा वॅकंट आहेत ह्याची माहिती घेतली आणि सर्वात शेवटी ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठून करायचे याची माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।